मला तर असं वाटतं की इतकी सुंदर देवी म्हणजे बघत राहावं आणि काही ठिकाणी गेल्यावर असं वाटतं की जागृत देवस्थान आहे की आत्ता आत्ता आहे तिथे, तर ती वाटते. आणि यांना बघा, या ज्या आहेत आमच्या, या खरंच जागृत आहेत, या स्वतःच आहेत. त्यांना बघूनच असं वाटतं की आपण आलो देवाकडे, देवीकडे. तर त्यामुळे आता इकडे माझ्याकडे. आणि खास करून जेव्हा लक्षात येतं की साधारण 150 वर्ष ही प्रथा चालू आहे, तेव्हा तो काळ आणि तो अजून ठेवणं, तसंच अगदी पारंपरिक ठेवणं ही फार मोठी पर्वणी आमच्यासाठी, की आम्हालाही दर्शन घेता येतं. आणि हे माझं मला वाटतं 3रं वर्ष आहे की मी आलेलो आहे. त्यामुळे ते खेचून आणतेच ती ही गौरी आहे. त्यामुळे जयकरांना नमस्कार. माझा हा पहिल्यांदा गौरी गणपतीला येण्याचा मला पहिल्यांदा असं चान्स भेटलाय आणि स्मिता जयकर मॅडमच्या घरी आलाय. मला माहिती तर खूप आहे, पण पहिल्यांदा असं म्हणजे मोठासा बघून हे सगळं आयोजन, हे सगळं बघून मला म्हणजे मी ओव्हरवेल्म झाली आहे. मला माहिती नाही मराठीमध्ये ओव्हरवेल्म मग काय सांगतात, पण किती खुश झाली आहे. कारण गणपती समोर आपण या पूर्ण वीकमध्ये मी गणपती समोर बसली आहे, वेगवेगळ्या जागी गेली आहे, होस्टिंग केलं आहे गणपतीसाठी. पण गौरी माता त्यांच्यासमोर बसण्याचा आनंद वेगळंच असतं, कारण शक्ती, स्त्री शक्ती, फेमिनिन एनर्जी मला खूप श्रद्धा आहे. हर साल की तरह ऐसा कोई साल शायद नहीं गया जब मैं गौरी माता के दर्शन करने या मोहन जी के यहाँ, स्मिता जी के यहाँ नहीं आया. और ये एक ऐसा उत्सव है जो बहुत दिल के करीब है. जब यहाँ आते हैं तो माता के दर्शन हो जाते हैं, माता का आशीर्वाद मिल जाता है और बड़ा अच्छा लगता है, बड़ा अच्छा एटमॉस्फेयर होता है. सारे के सारे लोग आते हैं, सब एक ही पर्पज रहता है सभी का कि माता के दर्शन करें, माता का आशीर्वाद लें. तो यहाँ के हमेशा की तरह आज भी बड़ा अच्छा लग रहा है. आप लोगों के साथ बात करते हुए भी अच्छा लग रहा है. पर बस माता आप सब पर कृपा रहे, माता की कृपा रहे, माता का आशीर्वाद रहे. और जितने भी लोग भी यहाँ हैं सभी से ये कहूँगा कि गौरी माँ का आशीर्वाद हमेशा हमेशा आप लोगों के साथ. गौरी म्हणजे शक्ती आणि मला वाटतं शक्ती, शिव आणि गणेश हे एक जागा असणं खूप खूप
चांगलं असतं. म्हणून गौरी आणि गणेशची आराधना करणं मला खूप चांगलं वाटतं. खूप चांगलं वाटतं कारण का सगळे जण आम्ही नवीन कपडे घालतो आणि खूप श्रद्धे आणि भक्तीवरून सगळ्यांच्या घरी जातो. आणि इकडे पण आम्ही आलो आहोत आणि सगळे आले आहेत. किती किती आनंद होत आहे. असं म्हणतो की ही पार्वती आहे आणि पार्वती आपल्या माहेरी येते 3 दिवसासाठी एक्झॅक्टली. तर मग ती 3 दिवसासाठी येते, तिचे लाड वगैरे सगळं व्यवस्थित करून मग तिला 3 दिवसानंतर परत घरी पाठवतो व्यवस्थित. लोक इकडे एक नवस घेऊन मग दुसऱ्या दिवशी ते नवस सोडवायला पण येतात. तर नवीन चेहरे आम्ही पाहतो आणि ही गौरीची पूजा जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आम्ही सेलिब्रेट करतो. तर लोक असं आठवण ठेवून ते गौरीची पूजासाठी येतात. तर महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायीशा सार्वभौमः सर्वायुषमान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति सुन्दर नन्द मुकुन्द नारायण हरियो सुन्दर नन्द मुकुन्द नारायण हरियो. एवढे एवढे लोक येतात, एवढ्या इकडे नवस करतायत आणि नवसाची फेड तुम्ही बघताय इकडे खाली. मला इट इज गोईंग दरवर्षी जास्ती होत चाललंय आणि लोकांचा हा जो विश्वास किंवा लोकांची ही एक स्पिरिच्युअल अराउज जे होते ना त्याच्यामध्ये अख्खं घरातलं वातावरण चेंज होतंय. तेव्हा आई वडील जरा थोडे एवढा भपका नव्हते करत. सिंपल होती, घरातली गौर होती आणि तेव्हा एकेकाळी फक्त बायका यायच्या. आता पुरुष सुद्धा आम्ही बोलवतो. तर म्हणजे तो बेसिकली एकेकाळी तो एक हळदी कुंकू समारंभ होता, पण तो आता चेंज होऊन इट हॅज बिकम मोर ऑफ अ दर्शन समारंभ. ही परंपरा मी चालू ठेवली आणि माझ्या मते माझी मुलं व्हेरी इंटरेस्टेड आणि ते हे चालू ठेवतीलच. म्हणजे ही जी एक 1.25 वर्षांची जी परंपरा आहे, आय थिंक इट विल गो ऑन फॉर अ लॉंग टाईम. नेहमीप्रमाणे स्मिताकडे आलेलो आहोत. स्मिताकडची गौर म्हणजे खरी गौर कशी सजलेली असते ते स्मिताला बघायचं आणि मग ही गौर बघायची. खूप एक वेगळं म्हणजे वर्षभर पॉझिटिव्ह एनर्जी इथून घेऊन जात असतो आम्ही. दरवर्षी गौरीला येतो आणि खूप छान वाटतं. हा एक दिवसच असा असतो की सगळीजणं आम्ही छान याने भेटतो इथे. आणि स्मिताबद्दल काय बोलायचं, तिथं इतकं आदरात इथे आणि सगळे करत असते. ती इतकी डाऊन टू अर्थ आहे स्मिता की म्हणजे तिने नाही बोलवलं ना तरी गौरीच्या दिवशी स्मिताकडे कोणीही आलं तरी ती कोणाला नाही म्हणत नाही. तितकंच आदराने स्वागत करते आणि सगळं. त्याच्यामुळे मस्त वाटतं, खूप छान. आणि गणपती हा उत्सवच मुळात आनंद देणारा असल्यामुळे आनंदी आनंद. गौरीकडे प्रार्थना फक्त एक आहे, हे जे काही चाललेलं आहे आपल्या महाराष्ट्रात तर सगळ्यांना चांगली बुद्धी द्यावी गणपती बाप्पाने आणि यांनी, आणि सगळ्यांना शांत करावं अशी प्रार्थना केलेली आहे मी. आणि सगळ्यांचं आरोग्य म्हणजे अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेव हे मागितलेलं आहे मी. कारण आता सध्या त्याची गरज खूप आहे.
त्याच्यामुळे आणखीन काय मागायचं, न मागता खूप काही दिलेलं आहे. आता फक्त हेच मागण्याची गरज आहे आणि ते मागितलेलं आहे की जे चाललंय ते कुठेतरी हे होऊ देत आणि सगळ्यांचं आरोग्य उत्तम. गौरी गणपती आले तर सर्वांना ओढ असते. ज्येष्ठ अभिनेत्री, सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर यांची गौरी बघण्याची आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठीच आज आपण आलो आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. आज गौरी काही वेगळी दिसते, त्याच्याबद्दल आज गौरी वेगळी दिसते ही गोष्ट खरी आहे. कारण मला असं वाटतं अर्थात की नेहमी आपण गौरीचे लाल, ऑरेंज, येलो, ग्रीन हेच टिपिकल कलर्स देवीचे जे असतात ते, ह्यावेळेस कलर चेंज केला आम्ही आणि तिचा शेला आहे तो सिल्वर आहे, त्यामुळे ती जरा वेगळी दिसते. आणि म्हणजे मी दरवर्षीच हे म्हणते, पण मला ह्या वर्षी असं वाटतं की सगळ्यात जास्त बेस्ट ह्या वर्षी दिसते. आणि तुमचा लुक सुद्धा काहीतरी वेगळाच दिसतोय. माझा काही नाही वेगळा, मी अशीच आहे. दरवर्षी मला इथे 3 वर्ष झाले, मी तुमच्या गौरीला येते आणि तुम्हाला सुद्धा बघते. दरवर्षी काहीतरी नवीन असतं. तुम्ही सुद्धा फार सुंदर दिसताय. तर ह्या लुक बद्दल काय सांगाल? ऍक्च्युली ना, अर्चना आता ती नाही आहे, अर्चना नेवरेकर माझी मैत्रीण, ती मला दरवर्षी एक साडी देते. ओके. आणि ती मला सांगते ही तू माझ्याकडनं गौरीला नेसच. तर आज गेले 3-4 वर्ष मी तिच्याकडचीच साडी नेसते. तर ही साडी पण तिनेच मला दिली आहे. तर म्हणजे नेहमी त्यांनी छान छान साड्या घेऊन येते ती प्रत्येक वेळेस. तर ती दॅट्स ऑल. बाकी तसं काय असं विशेष नाही. नथ तर माझी कायम असतेच, ते तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे. ज्वेलरी वेगळी वेगळी घालतो आता आहे तर. आणि आपण बघतोय की स्मिता जयकर यांची जी गौरी आहे ती नवसाला पावणारी आहे. हो. आणि हे जगजाहीर आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? खूप सारे नवस फेडलेले आहेत. अरे आज माझ्याकडे म्हणजे कुरिअरनी पण पाठवलेत लोकांनी साड्या आणि ते देवीचं जे काय मेहंदीचा कोन बिन सगळं त्याच्यामध्ये. तर कुरिअरनी पण पाठवलेत कित्येक लोक. आम्ही इथनं आलो, आम्ही तिथनं आलो, आम्ही नवस मागितला होता, ते झालं, हे झालं. म्हटलं वाव क्या ग्रेट. म्हटलं मी नेहमी सांगते, म्हटलं असंच सगळ्यांना भरभरून दे. येस. आणि आरतीच्या वेळेला बघतो तेव्हा खूप मस्त असं वातावरण होतं, काहीतरी शक्ती, काहीतरी ऊर्जा जाणवते. त्याबद्दल काय सांगाल? खरं आहे. त्यावेळेस ती आरती जी 8 वाजता सुरू होते 8:30 पर्यंत, काय आय डोंट नो, पण समहाव एवढ्या सगळ्या लोकांचं असं ते ती ऊर्जा आहे म्हणा किंवा ते काय आय डोंट नो, पण प्रत्येक माणूस आरती झाल्यानंतर सांगतो की हा थँक्यू फॉर कॉलिंग मी फॉर आरती. सगळ्यांना आम्ही सांगतो या आरतीला आणि सगळ्यांना बोलवतो मुद्दाम पुढे पुढे या आरती करा, आरती करा, आरती करा असं करून. येतात देखील बरेच लोक पुढे. पण आणि जवळजवळ 10 वर्षाची तुम्ही ही परंपरा आरतीसाठी सुरू केली. आरतीसाठी. आरतीसाठी. तर आणि असंच म्हणजे तुमच्या कुटुंबातील सर्व लोक म्हणतात की आमच्या घराची दारं उघडी आहे, गौरीला पाया पडायला या. त्याबद्दलही सांगा. आम्ही खरंच ओपन हाऊस आहे, कोणी यावं आणि येतात देखील. येस. किंवा आज मी माझ्या मैत्रिणीला घेऊन आले, आज मी हिला घेऊन आले, आज मी तिला घेऊन येतात देखील. आणि खरंच लोक येतात आणि धन्य होते मी. म्हणजे 400-450 माणसं असतातच. जवळजवळ 170 वर्ष झाले तुमच्या गौरीला. तर कोणत्या विशेष आठवणी आहेत ज्या तुम्ही शेअर कराल? मला असं म्हणायचं की आमची जेव्हा सासूबाई वगैरे होत्या ना, ते खूप थोड्या प्रमाणात व्हायचं गौरीचं. मग ते वाढत गेलं. आम्ही इथे आल्यावर मग मोहनचे क्लायंट, माझ्या मुलांची ओळखी, मैत्रिणी मित्र, तर ते इतकं वाढत गेलं ते प्रकरण. आणि जितकं वाढलं तितकं आणखीन आम्ही त्याची अनुभूती आम्ही घेत राहिलो प्रत्येक वेळेस. पुन्हा प्रत्येक वेळेस काहीतरी चेंजेस होतात, काहीतरी नवीन काहीतरी होतं. किंवा असं की आता आपण हे करूया. आता काही वर्षांपूर्वी पाय ते गौरींचे ते पादुका त्या आम्ही नवीन केल्या. हे असं करत हात नवीन केले. दागिने ह्यावेळेस 2 लोकांनी दागिने नवीन दिले. सो असं होत राहतं. आणि यंदा काय तुम्ही गौरीला खास नैवेद्य केलाय तुमच्या हाताने? आमचा नैवेद्य ठरलेला असतो. सकाळचं ते जेवण असतं, पंचपक्वान्न किंवा ते मीच करते सगळं. तेव्हा ते पंचपक्वान्न असतं, मग ते वडे, पुऱ्या, बराच मोठा नैवेद्य असतो.
तुम्ही सुद्धा आध्यात्मिक गुरु आहात, तर ही जी ऊर्जा आहे आणि एवढ्या वर्षापासूनची जी शक्ती आहे, कसा अनुभव आहे एकंदरीत? मला प्रत्येक वेळेस ती ऊर्जा आणखीन वाढल्यासारखीच वाटते. म्हणजे लोक येतात ती देखील हेच म्हणतात, प्रत्येक वेळेस ती ऊर्जा वाढलेलीच वाटते मला. दरवेळी नवीन नवीन लोक गौरीला काही ना काही मागत असतात, तुम्ही काय मागताय? माझी खरंच एकच प्रार्थना आहे, म्हणजे गौरीच्या दिवशी म्हणा किंवा मी कुठच्या देवळात गेली किंवा काय, की हे परिवर्तन प्रत्येक माणसामध्ये घडून यायलाच हवं. आता त्याला पर्याय नाही. आपण पाहतो अख्ख्या दुनियेमध्ये काय काय चाललंय, ते अख्ख्या जगभर काय काय चाललंय. नेचर कसं सगळं, कुठे वादळ काय, कुठे क्लाउड बस्ट काय, कुठे काय काय काहीही चाललंय. हे जर आपण जर आता परिवर्तित झालं ह्युमन बिईंग्स, तर फिनिश. आय डोंट नो. पण मी तिच्याकडे नेहमी प्रार्थना करते, बाय ग, माणसाला बदल, परिवर्तन हे घडून येऊच दे. बरं, आता ही 170 वर्षाची जशी परंपरा आहे, तर तुम्हाला काय वाटतं, तुमची मुलं पण ती चालवतील पुढे पिढी? मी प्रत्येक वेळेस गौरीला सांगते, ह्या वर्षी मी आहे, हां, मी करणार, पुढचं तू आणि मुलं ते काय ते बघून घ्या. ओके. आमच्या आता माझे मास्टर म्हणजे गुरु आहेत जे दादाश्रीजी, त्यांची पण ही शिकवण आहे की आपण आहोत तोपर्यंत व्यवस्थित करावं. माणसात परिवर्तन जितकं घडवून आणता येईल तितकं आपण घडवून आणावं. तेव्हा मग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही जातो. तांदळाच्या गणपतीबद्दल काय सांगाल? आणि तो फक्त 1.5 दिवसासाठी किंवा एकाच दिवसात असतो. तो तांदळाचा गणपती आम्ही चौरंगावर असा 3 डायमेन्शनल असतो तांदूळ, आणि त्याचं माप आहे. त्याचं 1 पायली आणि 3 मुठी असं काहीतरी त्याचं माप आहे. आणि तो बरोबर नाही झाला म्हणून मोडा मग परत करा असं नाही करतायत. एकदाच तो मांडायचे ते तांदूळ आणि एकदाच त्याला शेप आकार द्यायचा. आणि तो एकच दिवस अशासाठी ठेवतो कारण तांदूळ आहे, मग त्याच्यावर किडा मुंगी वगैरे असं मग ते बरोबर नाही अडत, म्हणून मग त्याचं तांदळाचं विसर्जन होतं. इको फ्रेंडली गणपती आमच्याकडे 170 वर्षापूर्वी विचार केला होता. आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रसिद्ध आहात, तांदळाच्या गणपतीसाठी सुद्धा. कारण मी जिथे जिथे गेले आहे आतापर्यंत, सो मी त्यांना सांगते की मी स्मिता जयकर यांच्याकडे गेलेली गौरी पूजेसाठी, तर ते प्रत्येक वेळेला ते सांगतात की तांदळाचा गणपती बघ, तांदळाचा गणपती. तो सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि अशाच गौरीकडून तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला पण, तुम्हाला, तुमच्या चॅनलला, सगळ्या प्रेक्षकांना, आमच्या गुरूंकडनं सगळ्यांना आशीर्वाद.